तुझ्याशिवाय आमचं काही अडणार नाही. सासरी पाऊल ठेवल्यापासून नीताने हा एकच टोमणा शेकडो वेळा ऐकला होता. लग्न होऊन 7 वर्ष झाली होती. सुशिक्षित, शांत आणि सुस्वभावी नीताने या घराला आपलं मानून स्वतःला पूर्णपणे झिजवलं होतं. पण सासूबाई सुलोचना देवी, नणंद मनीषा आणि दीर राहुल यांच्या लेकी तिच्या अस्तित्वाला कवडीचीही किंमत नव्हती. घरातल्या प्रत्येक लहान मोठ्या कामाची जबाबदारी नीतावर होती. सकाळी 5 वाजल्यापासून रात्री 11 वाजेपर्यंत ती पायाला भिंगरी लावल्यासारखी फिरत असायची. सासूबाईंची औषधं आणि चहापाण्याच्या वेळा, नंदेचे फॅशनेबल कपडे आणि तिचे नखरे आणि विशीतल्या धीराचा आळस, या सगळ्याचा भार नीता एकटीच सांभाळत होती. नवरा अमित वाईट नव्हता, पण आईच्या शब्दापुढे जाण्याची त्याची हिंमत नव्हती. तो नेहमी नीताला समजवायचा, घे सांभाळून नीता, आई स्वभावाने जरा कडक आहे, पण तिचं मन वाईट नाही ग. नीता अमितच्या चेहऱ्याकडे बघून गप्प बसायची. पण एका रविवारी पाणी डोक्यावरून गेलो. अमितच्या मोठ्या बहिणीचं म्हणजेच अलकाच्या संपूर्ण कुटुंबातील लोक जेवायला येणार होते. नीताने आदल्या रात्रीपासून तयारी सुरू केली होती. सकाळी लवकर उठून तिने एकटीने 15 लोकांचा जंगी स्वयंपाक केला. कटिंग, चॉपिंग, मसाल्यांची तयारी, पुरणपोळ्या, कटाची आमटी, भजी, सगळं काही तिने एकटीने निस्तारलं होतं. पाहुणे आले. सगळे हसत खेळत हॉलमध्ये बसले होते. नीता आत स्वयंपाकघरात घामाघूम होऊन पोळ्या लाटत होती. सगळं आवरून ती जेवायला वाढू लागली. तोच सासूबाईंनी आमटीचा एक घोट घेतला आणि सगळ्यांसमोर तोंड वाकडं केलं. त्या ओरडल्या, नीता, काय ग हा स्वयंपाक? अलकाच्या सासऱ्यांचे दात पडलेत. त्यांना एवढ्या कडक पुरणपोळ्या चालतात का? आणि आमटीत मीठ नावालाही नाहीये. माझ्या लेकीच्या सासरचे लोक आलीत आणि तू असा सुमार स्वयंपाक करून आमचं नाक कापायचं ठरवले का? नीताने नम्रपणे सांगितले, सासूबाई, बाबांच्या पोळ्या मी एकदम मऊ आणि दुधात कुस्करता येतील अशा केल्यात आणि आमटीत मीठ बरोबर आहे. बाबांना बीपीचा त्रास आहे म्हणून मी मीठ बेताचं ठेवले. बस. एवढं बोलणं सुलोचना देवींच्या अहंकाराला झोंबलं. 15 माणसांसमोर सुनेने आपल्याला उत्तर दिलं हे त्यांना सहन झालं नाही. त्यांनी हातातलं ताट बाजूला फेकलं आणि म्हणाल्या, आता आमच्यावर उलट बोलणार का? फार शहाणी झालीस तू. स्वतःला या घराची मालकीन समजतेस का? आवडत नसेल तर चालती हो इथून माहेरी. तुझ्याशिवाय आमचं काही अडणार नाही. उद्यापासून स्वयंपाकघरात पाऊल ठेवायचं नाही तू. बघू तरी हे घर कसं चालत नाही ते. नेहमी टोमणे ऐकून रडणारी नीता त्या दिवशी रडली नाही. सासूबाईंचे हे शब्द आणि पाहुण्यांसमोर झालेला अपमान तिच्या जिव्हारी लागला होता. तिने शांतपणे अमितकडे पाहिले, या आशेने की आज तरी तो तिची बाजू घेईल. पण अमितने नेहमीप्रमाणे मान खाली घातली आणि तो ताटात बघत राहिला. नीताने मनात एक ठाम निर्णय घेतला. जेवण आटोपल्यावर पाहुणे गेले. नीताने सगळं स्वयंपाकघर चकाचक आवरून ठेवलं. रात्री तिने अमितला शांतपणे सांगितलं, अमित, मला काही दिवस माझ्या माहेरी जायचं आहे. आईची तब्येत ठीक नाहीये. अमितने नेहमीप्रमाणे जास्त विचार न करता आईच्या रागाचा विचार करून म्हटलं, हो जा, 2 दिवस राहून ये. आईचा रागही शांत होईल. दुसऱ्या दिवशी सकाळी 6 वाजता घरातलं कोणीही उठण्यापूर्वी नीताने आपली बॅग भरली. तिने शांतपणे घर सोडलं, रेल्वे स्टेशन गाठलं आणि स्वतःचा फोन पूर्णपणे बंद करून घेतला. सकाळी 9 वाजले तरी घरात कोणाला चहा मिळाला नव्हता. सुलोचना देवी उठल्या आणि त्याने नेहमीप्रमाणे हाक मारली, नीता, चहा आण ग. पण घरातून काहीच आवाज आला नाही. अमित उठला आणि म्हणाला, आई, नीता सकाळीच माहेरी गेलीये. सुलोचना देवी हसल्या आणि म्हणाल्या, जाऊ दे, मोठी शहाणी समजत होती स्वतःला. 2 दिवसात नाक घासून परत येईल. तिच्याशिवाय काय आपलं अडतंय का? मनीषा, आज चहा तू कर. मनीषाने तोंड वाकडं करत चहा केला. पण तिला आल्याचा चहा करायची सवय नव्हती. चहा जास्त उकळल्यामुळे कडू झाला. राहुल आणि अमितने तोंड वाकडं करत चहा पिला. दुपारच्या जेवणासाठी सुलोचना देवीने राहुलला बाहेरून बिर्याणी आणायला लावली. पहिल्या दिवशी सगळ्यांना वाटलं की नीता नसल्यामुळे घरात छान पार्टीचं वातावरण आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यावर
अमितला ऑफिसला जायचं होतं. तो कपाटापाशी गेला. नीता नेहमी त्याचे कपडे इस्त्री करून मॅचिंग मोजे आणि रुमाल एकत्र करून ठेवायची. आज कपाटात फक्त कपड्यांचा ढीग होता. आई, माझा पांढरा शर्ट कुठे आहे आणि माझे फॉर्मल मोजे कुठे ठेवलेत नीताने? अमित खोलीतूनच ओरडले. सुलोचना देवी कपाटापाशी आल्या. त्यांनी कपाटातले सगळे कपडे अस्ताव्यस्त केले, पण त्यांना मोजे सापडले नाहीत. शोधता शोधता अर्धा तास गेला. शेवटी अमित जुनेच मोजे घालून वैतागून ऑफिसला निघाला. दुपारी सुलोचना देवींनी स्वतः स्वयंपाकघरात जायचं ठरवलं, पण त्यांना मसाल्यांचे डब्बे कुठे आहेत, जेवण बनवायचे इतर साहित्य कुठे काय ठेवले हे त्यांना माहीतच नव्हतं. शेवटी त्या दिवशी सुलोचना देवींनी फक्त वरण भात केला, जो पुरता मऊ झाला होता. चौथ्या दिवशी घरात कचऱ्याचे ढीग साचू लागले होते. नीता रोज सकाळी कचरावाला यायच्या आत घर झाडून कचरा वेगळा करून ठेवायची. आता घरात झाडू मारायला कोणी तयार नव्हतं. मनीषाने सांगितलं, माझे नख खराब होतात, मी झाडू मारणार नाही. राहुल म्हणाला, मी मुलगा आहे, मी घर साफ करणार नाही. सुलोचना देवींना स्वतः वाकावं लागलं, पण त्यांच्या पाठीचा जुना आजार उफाळून आला. 2 खोली झाडता झाडता त्यांच्या पाठीत चमका निघाल्या. स्वयंपाकघरातल्या ओट्यावर भांडी साचली होती, कारण कामवाली बाई फक्त भांडी घासायची. ती जागेवर लावायचं काम नीताचं होतं. आता स्वयंपाकघरात पाय ठेवायला जागा नव्हती. 6व्या दिवशी सुलोचना देवींच्या पाठीचा त्रास खूप वाढला. त्यांच्या कपाटात अनेक प्रकारची औषधं आणि मलम होते. नीता त्यांना दुखण्यानुसार अचूक मलम काढून द्यायची आणि गोळ्यांचा डोस द्यायची. सुलोचना देवींनी मनीषाला हाक मारली, मनीषा, ते कपाटातलं हिरव्या रंगाचं मलम आण ग पाठीला लावायला. मनीषाने कपाटातून एक मलम आणलं आणि आईच्या पाठीला लावलं. लावल्या लावल्या सुलोचना देवींची पाठ जळजळू लागली. तो पाठीचा मलम नव्हताच, तर राहुलने जिममधून आणलेलं भलतंच काहीतरी क्रीम होतं. सुलोचना देवी वेदनेने ओरडू लागल्या. घरात एकच गोंधळ उडाला. दिवस जात होते. घरातली सगळ्यात मोठी समस्या आता कपड्यांची झाली होती. मनीषा आणि राहुल दिवसातून 3दा कपडे बदलायचे. वॉशिंग मशीनमध्ये कपडे कसे टाकायचे, डिटर्जंट किती प्रमाणात घालायचं आणि कोणत्या कपड्याचा रंग जातो म्हणून ते वेगळं धुवायचं, हे फक्त नीताला ठाऊक होतं. मनीषाने आपले महागडे सिल्कचे कपडे आणि राहुलचे जीन्स एकत्र मशीनमध्ये टाकली. परिणाम असा झाला की राहुलच्या जीन्सचा निळा रंग मनीषाच्या पांढऱ्या आणि सिल्कच्या महागड्या ड्रेसवर बसला. मनीषा घरात डोक्याला हात लावून रडू लागली. माझा 5,000चा ड्रेस खराब झाला, राहुलमुळे झाला सगळा घोळ. राहुल म्हणाला, तू कपडे मशीनमध्ये टाकले ना, मग मला का बोलतेस? बहीण भावामध्ये घरात जोरदार भांडण सुरू झालं. सुलोचना देवी डोकं धरून बसल्या होत्या. 10व्या दिवशी अमित पूर्णपणे वैतागला होता. त्याचं ऑफिसमध्ये महत्त्वाचं प्रेझेंटेशन होतं. सकाळी त्याला त्याची महत्त्वाची फाईल सापडत नव्हती, जी नीता नेहमी त्याच्या लॅपटॉप बॅगमध्ये आदल्या रात्रीच ठेवायची. अमित संपूर्ण घर डोक्यावर घेत होता. माझी फाईल कुठे आहे आई? मनीषा, कोणी पाहिली का? कोणीच पाहिली नव्हती. शेवटी ती फाईल सोफ्याच्या खाली पडलेली मिळाली, जी राहुलने चुकून तिथे टाकली होती. अमित ऑफिसला उशिरा पोचला आणि बॉसचा ओरडा खावा लागला. संध्याकाळी घरी आल्यावर त्याने जेवायला मागितलं, तर सुलोचना देवीने त्याच्यासमोर सुकलेल्या पोळ्या आणि शिळी भाजी ठेवली. अमितने ताट बाजूला सरकवलं. आई, काय चाललंय या घरात? पोटाला नीट अन्न नाही, घराला स्वच्छ कपडे नाहीत, घर आहे की धर्मशाळा? सुलोचना देवींचा अहंकार अजूनही कमी झाला नव्हता. अमित म्हणाला, मी नीताला फोन करून बोलावून घेतो. त्यावर सुलोचना देवी म्हणाल्या, फोन लावू नकोस तिला, ती स्वतःहून येईल, बघू किती दिवस राहते नवऱ्याशिवाय. अमितने गुपचूप नीताला फोन लावण्याचा प्रयत्न केला, पण तिचा फोन अजूनही बंदच येत होता. अमितने नीताच्या माहेरी तिच्या भावाला फोन केला. भावाने अत्यंत शांतपणे उत्तर दिले, भाऊजी, नीता इथे आलीच नाही. ती तिच्या एका मैत्रिणीकडे सुट्टी घालवायला गेलीये. तिने सांगितले की तिला काही दिवस शांततेत जगायचं आहे, तिला डिस्टर्ब करू नका. हे ऐकून अमितच्या पायाखालची जमीनच सरकली. नीता माहेरी गेलीच नव्हती. ती मुद्दाम या घरापासून दूर गेली होती. काही दिवसांनी घरातला किराणा संपत आला होता. महिना अखेर येत होती. दर महिन्याला नीता एक यादी तयार करायची.
रोजच्यात कोणत्या डब्यात किती सामान शिल्लक आहे त्यानुसारच ती वान सामान मागवायची. सुलोचना देवीने राहुलला दुकानात पाठवून अंदाजे सामान आणायला लावलं. राहुलने घरात आधीच असलेल्या डाळी 3-3 किलो आणल्या आणि जे हवं होतं जसे की तेल, साखर ते आणायचंच विसरला. घरात साखरेचा एक दाणा नव्हता. अमितला सकाळी गूळ घालून चहा प्यावा लागला. घरातली प्रत्येक गोष्ट चुकल्यासारखी वाटत होती. सुलोचना देवींना आता जाणवू लागलं होतं की घरातला गॅस चालू असण्यापासून ते रात्री बेडवर पांघरून मिळेपर्यंत प्रत्येक गोष्टीमागे नीताचं अदृश्य हात काम करत होते. घराची अवस्था आता पाहण्यासारखी झाली होती. हॉलमधल्या काचांवर धूळ साचली होती. झाडांना पाणी न दिल्यामुळे बाल्कनीमधली नीताची आवडती फुलझाडं सुकू लागली होती. मनीषाचे पार्लरचे नखरे बंद झाले होते कारण तिला घरातली कामं करावी लागत होती. राहुल आता घरात कमी आणि मित्रांसोबत बाहेरच जास्त वेळ घालवू लागला होता. कारण घरात पाऊल ठेवलं की फक्त कटकट आणि ओरडणे ऐकायला यायचे. सुलोचना देवींची सांधेदुखी एवढी वाढली की त्यांना बेडवरून उठणंही कठीण झालं होतं. त्यांची खोली आवरायलाही कोणी नव्हतं. ते एकट्याच अंधाऱ्या खोलीत पडून राहायच्या आणि विचार करायच्या. मी सुनेला काय म्हणाले होते, तुझ्याशिवाय आमचं घर काही अडणार नाही. आज माझं पाणीही हलत नाही तिच्याशिवाय. काही दिवसांनी अमित आजारी पडला. ऑफिसच्या ताणामुळे आणि बाहेरच्या खाण्यामुळे त्याला तीव्र ताप आला होता. तो बेडवर पडून नीता नीता म्हणून कणत होता. नीता नेहमी त्याला ताप आल्यावर त्याच्या डोक्यावर पाण्याच्या पट्टी ठेवायची, त्याला आल्याचा गरम काढा करून द्यायची आणि त्याच्या पाठीवरून हात फिरवायची. मनीषा आपल्या खोलीत फोनवर बोलत बसली होती. अमितला पाण्याचा पेला द्यायलाही घरात कोणाला वेळ नव्हता. अमितने डोळ्यात पाणी आणून आईला पाहिलं आणि म्हणाला, आई, संपलं सगळं. तू तुझ्या अहंकारापायी माझं घर उद्ध्वस्त केलंस. नीता या घराचा कणा होती. ती नसली की आपण सगळे लंगडे आहोत. हे तुला आता तरी समजतंय का? सुलोचना देवीने मान खाली घातली. त्यांच्या डोळ्यातून पश्चातापाचे अश्रू वाहू लागले. त्यानंतर सुलोचना देवीने स्वतः अमितला सांगितलं, अमित, नीताच्या मैत्रिणीचा पत्ता शोध. आपण स्वतः जाऊ तिला आणायला. माझ्याकडून खूप मोठी चूक झाली. मी तिचा हक्क हिरावून घेतला. तिला माणूस म्हणून किंमत दिली नाही. मला तिची माफी मागायची आहे. अमितने नीताच्या मैत्रिणीचा पत्ता शोधून काढला. अमित आणि सुलोचना देवी दोघेही गाडी करून नीताला आणण्यासाठी निघाले. त्यांच्या मनात भीती होती की नीता आता परत येईल का? तिने जर घटस्फोट मागितला तर काय करायचं? सुलोचना देवींचा संपूर्ण अहंकार आता गळून पडला होता. काही वेळानंतर नीता ज्या मैत्रिणीकडे राहत होती तिथला दरवाजा वाजला. नीताने दरवाजा उघडला तर समोर अमित आणि सासूबाई उभ्या होत्या. सुलोचना देवींची अवस्था खूप थकलेली दिसत होती आणि अमितचा चेहरा उतरला होता. नीताने त्यांना आत घेतलं. काहीही बोलण्यापूर्वी सुलोचना देवींनी नीताचे दोन्ही हात आपल्या हातात घेतले. त्यांच्या थरथरत्या हातांमधून आणि डोळ्यातल्या अश्रूंमधून त्यांचा सगळा अहंकार वाहून गेला होता. त्या म्हणाल्या, नीता, मला माफ कर बाळा. मी खूप मोठं पाप केलं. तुला नेहमी टोमणे मारली, तुझा अपमान केला. मी अहंकाराने म्हणाले होते की तुझ्याशिवाय आमचं घर काही अडणार नाही. पण या एका महिन्यात मला समजलं तुझ्याशिवाय आमचं घर राहत नाही. तो फक्त सिमेंटचा कोळसा बनतो. तुझ्याशिवाय आमचं पाणीही हलत नाही ग. चल घरी परत. ते घर तुझं आहे. नीताने अमितकडे पाहिले. अमितच्या डोळ्यातली तीच आळवाणी आणि पश्चाताप होता. नीताने सासूबाईंचे डोळे पुसले. ती कोणतीही कटुता मनात न ठेवता म्हणाली, सासूबाई, मी तुमच्यावर रागावले नव्हते. मला फक्त एवढंच वाटत होतं की मी जे काही करते ते कर्तव्यापेक्षा प्रेमाने करते. त्याची जाणीव घराला व्हावी. तुम्ही आलात ना, मग चला. नीता जेव्हा पुन्हा सासरी आली तेव्हा घर अगदी अस्ताव्यस्त होतं. तिने आल्याला कोणावरही ओरड न करता शांतपणे आपली बॅग ठेवली. अमितला गरम काढा करून दिला. 2 दिवसात तिने जादू केल्यासारखं संपूर्ण घर पुन्हा चकाचक आणि सुगंधी करून टाकलं. पण यावेळेस एक बदल झाला होता. सोमवारी सकाळी नीता स्वयंपाकघरात गेली तर सासूबाई तिच्या मागे आल्या. त्यांनी नीताच्या हातामधून उलटणे घेतले आणि म्हणाल्या, आजपासून स्वयंपाकघरात एकटी काम करायचं नाही. मनीषा भाजी चिरून देईल
राहुल कचरा टाकेल आणि मी तुला पोळ्या लाटायला मदत करेन. या घराची तू मालकीण आहेस, नोकरानी नाही. नीताने शांतपणे हसून सासूबाईंकडे पाहिले. तिने घरात कोणतंही भांडण केलं नव्हतं, ना पोलीस ठाण्याची पायरी चढली होती. पण तिच्या 1 महिन्याच्या शांत गैरहजेरीने कोर्ट कचेरी न करता सासरच्या प्रत्येक माणसाला तिची खरी किंमत, तिचा आदर आणि तिचं स्थान काय असतं हे अगदी कायमचं शिकवलं होतं. आणि कथा आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.